हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी इंग्लिश ग्रामर मधला एक महत्वाचा पार्ट अगोदर पाहिला होता. आज आपण प्रोवर्बचा पार्ट बघतोय. तर प्रोवर्ब हा शब्द तुम्हाला माहित आहे. कदाचित तुम्हाला प्रोवर्ब म्हणलं काय लोकांना हसा येते, काय लोक चकाळतात. तर इथं प्रोवर्ब या शब्दाचा अर्थ आहे मनी. मनी म्हणजे काय? प्रोवर्ब इज अ स्टेटमेंट और विच इज हाफ ट्रूथ अँड दॅट कॅनॉट बी ट्रान्सलेटेड ॲज इट इज. ज्याचा शब्दशः मराठीमध्ये भाषांतर करता येत नाही बा. उदाहरणार्थ पहा की 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. हेच आपल्याला शब्दशः इंग्लिश मध्ये भाषांतर करता येते का? देअर आर 4 days फॉर मदर इन लॉ रिमेनिंग 4 days फॉर डॉटर इन लॉ. असं नाही करू शकत आपण. मग त्याला इंग्लिश मध्ये म्हण काय आहे? एव्हरी डॉग हॅज हिज डे. प्रत्येक कुत्र्याचा दिवस असतो. म्हणजे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. एव्हरीवन गेट्स अन ऑपॉर्च्युनिटी ऑन अ सर्टन टाइम. किंवा अ बॅड वर्कमन क्वारल्स विथ हिज टूल्स. बॅड वर्कमन क्वारल्स विथ हिज टूल्सचा अर्थ बेकार कारागीर असतो, तो त्याच्या साधनाशी भांडत असतो. पण त्याला मराठीमध्ये मन काय आहे? तर ते असे मन नाही. तर मराठीत मन काय आहे? तर नाचता येईना अंगण वाकडे. पण त्याच्या इंग्लिशमध्ये आपण असं भाषण करत नाही. नो वन कॅन डान्स ड्यू टू द क्रिकेट ग्राउंड. असं करता येत नाही आपल्याला. तसं त्या ठिकाणी ह्या ज्या म्हणी आहेत बघा, ह्या म्हणी तुमच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा आलेल्या असतात. 2 प्रकारे विचारतात. एक तर ट्रान्सलेशन मध्ये येतात, तुम्हाला ह्या म्हणीचं ट्रान्सलेशन करायचं असतं. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला एक्सपेन्शन ऑफ आयडियाज हा एक प्रश्न असतो. 10वीला आहे, 11, 12 सुद्धा आहे, किंवा काय काय कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सुद्धा प्रश्न असतो. एक्सपेन्शन ऑफ आयडियाज एक मन दिली जाते, प्रोब दिली जाते, तिथे तुम्हाला त्या कल्पना विस्तार करायचा. त्यासाठी तुम्हाला म्हणीचा मराठीचा अर्थ परफेक्ट माहित असेल, तुम्ही अर्थ सांगू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो हे पहा, सगळ्यांना गुड मॉर्निंग वन्स अगेन. त्या ठिकाणी ऍज यू सो सो शॅल यू रीप. ऍज यू सोचा अर्थ पेरणे, रीप म्हणजे उगवणे. काय मराठीमध्ये म्हण आहे पहा? हा, त्याला मराठीत म्हण आहे बघा, पेरावे तसे उगवते. पेरावे तसे उगवते म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळत असतं. भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने सांगितलेलं पहा, तुम्हाला माहित आहे मी कर्मेश फलम वगैरे, किंवा तुम्ही फक्त कर्म करत राहा, फळांची अपेक्षा करू नका. किंवा तुम्ही जसं काम कराल तसं तुम्हाला फळ मिळत असतं. कारण माझा सिद्धांत कोणाला हे चुकत नसतं. एक वेळ ईश्वर आपल्याला माफ करेल किंवा पोलीस खात आपल्याला माफ करेल, पण कर्म कधी माफ करत नाही. वेळ द वेल्थ अक्युमुलेट्स अँड मेन डिके. आता ओलिव्हर गोल्डस्मिथचं डिझर्टेड व्हिलेज मधलं वाक्य आहे. म्हणजे ज्या ठिकाणी संपत्ती जमा होते त्या ठिकाणी माणुसकीचा नाश होतो. त्याच्यावर एक मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, म्हणजे जिथे संपत्ती जास्त तिथे माणुसकी खतम. म्हणजे ज्या ठिकाणी जर तुम्ही संपत्तीचा माग लागला तर त्याचा माणुसकीवर त्याचा परिणाम होतो. म्हणजे जास्त संपत्ती कमी माणुसकी असा अर्थ नाही. आता मराठीमध्ये पण त्याला वेगळं म्हण असेल, पण जास्त संपत्ती कमी माणुसकी असं म्हणू शकतो आपण. द चाइल्ड इज फादर ऑफ द मॅन. आता हे प्रवर्ग बऱ्याच परीक्षेमध्ये आलेले आहे आणि ही विल्यम वर्ड्सवर्थची रेनबो नावाची जी कविता आहे त्या कवितेमध्ये एक लाईन आहे. आता ह्या म्हणीचा अर्थ असा आहे, ह्याला समांतर म्हण दुसरे आहे, कमिंग इव्हेंट्स कास्ट देअर शॅडोज बिफोर. म्हणजे कमिंग इव्हेंट्स कास्ट देअर शॅडोज बिफोर म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आता ही म्हण आपण ऐकली बऱ्याच वेळा, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे याचा अर्थ काय? जो लहान मुलगा असतो किंवा एखादा माणूस पुढे काय घडेल ही आपल्याला अगोदर त्याची कल्पना येते. फोरवॉर्मिंग असं म्हणतो आपण, फोरवॉर्म. आपल्याला कधी कधी कळतं की पुढे काय घडणार आहे. ज्या असे काय इव्हेंट्स घडतात की तेव्हा आपल्याला पुढे काय घडेल ही जी कल्पना येते. म्हणून कमिंग इव्हेंट्स कास्ट देअर शॅडोज बिफोर. ज्या घटना येतात त्याची सावली पुढे पडत असते, छाया पुढे पडत असते. त्याचा अर्थ असतो मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. सम कुपिड किल्स विथ एरोज सम विथ ट्रॅप्स. आता हे एक विल्यम शेक्सपियरचं ऍज यू म्हणजे मच ॲडो अबाउट नथिंग ह्या नाटकामध्ये एक वाक्य आहे बघा. आता ह्याचा अर्थ काय असतो की आता काय लोकांना जी सवय असते, म्हणजे जे काय असतात का आपण काय लोक काय प्राण्यांची शिकार बाणाने करतात आणि काय प्राण्यांची शिकार जाळ्याने करतात किंवा जाळ्यात अडकवतात. तसं काय लोकांना एखाद्या विशिष्ट ठिकाणी माणसं अडकवण्याची सवय असते. आता उदाहरणार्थ नात्यामध्ये वगैरे माणसं म्हणा की सम कुपिड किल्स विथ एरोज. एरोचा अर्थ बाण. काय लोक काय करत असतात उदाहरणार्थ प्रेयसी. आता हे जे आहे ते
कुपिड नावाचे जे आहे प्रेमदेवता आहे, तर प्रेमदेवताचा उल्लेख केलेला आहे. प्रेमदेवता त्याच्या प्रियकराला शब्दाच्या बाणानं त्याला घायल करते आणि त्यानंतर प्रियकर्त्याला पडत नसेल किंवा प्रियकर्त्या जाळ्यात येत नसेल तर ते असं जाळ्या टाकत असते. तसं आपल्या नात्यामध्ये जे काही माणसं असतात ते आपल्याला जाळ्यामध्ये अडकवत असतात किंवा नात्याच्या बंधनात अडकवून माणसाला अडकवतात. अशा अर्थात एक म्हण आहे बा, कट युअर कोट अकॉर्डिंग टू द क्लोथ. आता ह्याचा अर्थ तुम्हाला डायरेक्ट माहित आहे. आता ह्याचा अर्थ काय सांगता येईल बघा, सम कुपिड किल्स विथ एरोज सम विथ ट्रॅप्स. का काय म्हणा आपण, प्रेमदेवता बाणाने किंवा बाणाने घायल करते किंवा जाळ्यात अडकवते. प्रेमदेवता बाणाने घायल करते व प्रेमात अडकवते. आता हे जर मराठीमध्ये परफेक्ट म्हण आपल्याला नाही सांगता आली ते, पण अशा अर्थानं आपण ते पाहू शकतो. कट युअर कोट अकॉर्डिंग टू द क्लोथ. याचा अर्थ आपण काय पाहू शकतो, अंथरूण पाहून पाय पसरावेत. अंथरूण पाहून पाय पसरावेत म्हणजे कट युअर कोट. जर तुमची जी काय क्षमता आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अपेक्षा करा. तुमच्याकडे जेवढे पैसे असतील त्या पैशाच्या हिशोबामध्ये एखादं काम करा असा अर्थ. रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. जो गणगळत जातो दगड, तो दगड काय मॉस म्हणजे शेवाळ चिकटत नाही. गणगळत जाणाऱ्या दगडाला शेवाळ चिकटत नाही. म्हणजे याचा अर्थ काय असतो, चंचल माणसाला संपत्ती प्राप्त होत नाही. चंचल माणसाला संपत्ती प्राप्त होत नाही. चंचल माणसाला संपत्ती प्राप्त होत नाही किंवा मिळत नाही. तो एखादा चंचल माणूस असतो, त्या चंचल माणसाला संपत्ती प्राप्त होत नाही, कारण तो तिथे एकदा बिझनेस तयार करतो, तिथे एकदा बिझनेस करतो. अ फ्रेंड इन नीड इज इंडीड. ही प्रयोग बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आलेली आहे तुम्हाला. अ फ्रेंड इन नीड इज इंडीड. संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र, किंवा संकटकाळी मदत करणारा खरा मित्र असतो. 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 आता त्याला परफेक्ट आपल्याला म्हण जमली. आता हे काय शेक्सपियर कोटेशन आहे, तुम्ही लिहिलेलं आहे, पण ह्याला मराठीमध्ये पण म्हण आहे. आता आपल्याला काय आठवणार म्हण, पण मी अशा शब्दाचा भाषांतर केलेला आहे. अ फ्रेंड इन नीड इज इंडीड. संकटकाळी मदत करणारा मित्र तोच खरा मित्र असतो. जो मित्र संकटकाळात मदत करतो तोच खरा मित्र असतो. आउट ऑफ द फ्राईंग पॅन इन टू द फायर. म्हणजे कधी कधी असं वाटतं की आताच्या कंडिशन पेक्षा मागची कंडिशन बरी होती. म्हणजे एखादी स्थिती सुधारण्यासाठी माणूस काय करतो, एखादी स्थिती बदलतो, पण परत ते असं लक्षात येतं की आताची अवस्था मागच्या अवस्थेपेक्षा वाईट झालेली आहे. द प्रेझेंट सिच्युएशन बिकम्स वर्स दॅन अर्लियर वन. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, आगीतून उठून फुफट्यात जाणे. आगीतून फुफट्यात जाणे किंवा आगीतून उठून फुफट्यात जाणे. Seeing is believing. आपण म्हणतो की वी डू नॉट वॉन्ट अ कॅन्डल टू सी द सन. ट्रूथ नीड्स नो एव्हिडन्स. ट्रूथला एव्हिडन्सची गरज नसते. किंवा आपण कॅन्डल पाण्या म्हणजे सन पाण्यासाठी कॅन्डलचा वापर करत नाही. म्हणजे सीइंग इज बिलिव्हिंग. हातच्या काकणाला आरसा कशाला. हातच्या काकणाला आरसा कशाला. हातच्या काकणाला आरसा कशाला. म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्या समोर असतात त्याला प्रूफ करायची काय गरज नसते. हातात जे काकणं असतात त्याला आरसाची काय गरज नसते असा अर्थ. आणि सॉक्रेटिसचं वाक्य बघा, नॉलेज इज व्हर्च्यू. सद्गुण हेच ज्ञान. याचा अर्थ आहे सद्गुण हेच ज्ञान. नॉलेज इज व्हर्च्यूचा अर्थ काय, सद्गुण हेच ज्ञान. सद्गुण हेच ज्ञान. जसं आपण म्हणतो ना, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी वगैरे,
तसं सद्गुण आहे, जे माणूस सद्गुण आहे, चांगला विचार करणारा माणूस असेल तेच खरं माणसाला ज्ञान असतं. एखाद्या माणसाला खूप ज्ञान आहे पण त्याचा समाजासाठी फायदा होत नाही, समाजासाठी त्याचा उपयोग होत नाही, समाजासाठी तो विनाशकारी ज्ञान आहे तर त्याला ज्ञान म्हणता येत नाही. म्हणून सॉक्रेटिसने त्या काळी सांगितलंय नॉलेज इज व्हर्च्यू और व्हर्च्यू इज नॉलेज. तर असा जो प्रवृत्तीचा पाठ होता, मला वाटतं हा पाठ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. एक 10च वाक्य घेतलेत आपण या ठिकाणी की 10 वाक्याच्या ज्या प्रवर्ब आहेत, 1-2 प्रवर्ब एक्सेप्शन सोडल्या तर बाकी सगळ्यात आपल्याला मराठीमध्ये अर्थ क्लिअर कट कळालेला आहे. थँक्यू.